एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच. तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला परावर नाही उरला. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून ती हरणी त्याला म्हणाली, हे पारधी, मी एक कामधूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन. शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलाबरोबर तिथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणारच तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, तेव्हा तू मला मार. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2 शिकार गमावली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यावर हरणी म्हणाली, जशी तुला तुझ्या मुलांची काळजी वाटत आहे तशी मला माझ्या मुलाची काळजी वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार त्याने केला. पण त्याच्यावर नेम धरला असता तो मृग दिनवन्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षण दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्या हरणींना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन. मृगाचे हे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. त्यामुळे तू आता मला जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमध्ये प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची प्रणिती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिवरात्रीचे व्रत घडल्यामुळे शिकाऱ्याला मोक्ष प्राप्ती झाली. जेव्हा मृत्यू काळात यमदूत त्याचे प्राण नेण्यासाठी आले तेव्हा शिवगणांनी त्यांना वापस पाठवले आणि शिकाऱ्याला शिवलोकात घेऊन गेले. ही होती महाशिवरात्रीची व्रतकथा. महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर सदैव राहो हीच महादेवाचरणी प्रार्थना.